नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमएच फार्मर युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण कारला लागवड व्यवस्थापन। कारला लागवड व्यवस्थापन करताना आपल्याला त्या ठिकाणी कशा प्रकारे कारल्याची लागवड करायची आहे, त्या ठिकाणी आपल्याला बेडवर लागवड करायची आहे, बेडवर बेसल डोस कोणता भरायचा आहे, लागवडीची योग्य कालावधी आपल्याला कोणता निवडायचा आहे, व्हरायटी कुठली निवडायची आहे, व्हरायटीला चांगली व्हरायटी कोणती आहे, व्हायरस साठी रेजिस्टन्स कोणत्या व्हरायटी मध्ये आहे, मार्केटला चालणारी व्हरायटी कुठली आहे, रजिस्टर जास्त शायनिंग मध्ये कोणती व्हरायटी असते, शेवटपर्यंत बेसल डोस भरताना आपल्याला कुठलं खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे, ही सर्व माहिती आपण आताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी आपल्या तत्पूर्वी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर दिलेली बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, कारला लागवड व्यवस्थापनामध्ये जर कधी आपण विचार केला तर दोन प्रकारे आपण कारला लागवड करू शकतो। पहिले जर बघितलं तर जे काही आपण टोमॅटो वगैरे लावलेले असतात, काकडी लावलेली असते, त्याचं जे स्ट्रक्चर असतं तर त्या स्ट्रक्चरवरही आपण कारले लागवड करू शकतो। तर त्या स्ट्रक्चरवर जर कधी आपण लागवड केली तर आपलं त्या ठिकाणी उत्पादन जो काही खर्च आहे तो खर्च कमी होणार आहे। पण त्यावेळेस लागवड करते वेळेस आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून पहिल्या प्लॉटवर जी काही बुरशी असते, जे काही अटॅक झालेला असतो, किडींचा अटॅक झालेला असतो, तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित फवारणी करून घेणं योग्य फवारणी करायची आहे। त्यानंतरच आपल्याला लागवड करायची आहे। ते लागवड केली आपल्याला त्या ठिकाणी भरपूर अशा प्रकारे तिथं फायदा होतो। म्हणजे आपला मल्चिंगचा जो काही खर्च आहे तो असतो, बेसल डोसचा जो काही खर्च आहे तो त्या ठिकाणी आपला वाचत असतो, स्ट्रक्चर उभं करण्यासाठी आपल्याला जे काही लेबरची कॉस्टिंग असते, लेबरचा खर्च असतो, तोही त्या ठिकाणी आपल्याला वाचत असतो। आणि दुसरी लागवड व्यवस्थापन जर कधी आपण बघितलं तर फ्रेश वावरामध्ये आपण नांगरणी करून, मोगड न मारून, बेड व्यवस्थित बेड तयार करून, बेड उभारणी करून लागवड करत असतो। तर बेड उभारणी करते वेळेस आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन योग्य प्रकारचं करायचं आहे। बेड उभारताना आपल्याला तिथं 4.5 फुटाचं जागा सोडून 4.5 फुटाच्या अंतरावर आपल्याला व्यवस्थित प्रकारे त्या ठिकाणी बेड पाडून घ्यायचे आहे। तर त्या ठिकाणी बेसल डोसला जर कधी आपण खताचा विचार केला तर तिथं आपल्याला 10-20-26 प्रति एकर साठी 2 बॅगे टाकायच्या आहे। डीएपी प्रति एकर साठी आपल्याला एक बॅग तिथं आपण टाकू शकतो, एक्स्ट्रा झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, 1 ते 2 बॅग आपण त्या ठिकाणी टाकू शकतो। SSP आहे, सिंगल सुपर फॉस्फेट, त्याची आपण प्रति एकर साठी तिथं 1 बॅग टाकू शकतो। आणि यामध्ये आपण जे काही कॅल्शियम नायट्रेट ड्रिपना सोडत असतो, प्रति एकरची 25 किलोची बॅग, ती आपल्याला बेसल डोस मध्ये त्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। आणि सोबत जे काही झायडेक्स चा झायटोनियम मायक्रोराइज आपल्याला त्या ठिकाणी मिळतो, तोही आपल्याला तिथं टाकून घ्यायचा आहे। तर हा झाला तुमचा बेसल डोस। आपल्याला कारले पिकासाठी किती लागतो आणि कशा प्रकारे लागतो ते सगळं मिक्स करून तिथं व्यवस्थित बेड भरून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मल्चिंग पांगून घ्यायची आहे त्या ठिकाणी। यानंतर जर शेतकरी बंधूंनो बघितलं तर मल्चिंग पांगिल्यानंतर आपल्याला दोन्ही झाडामधला जो काही डिस्टन्स आहे तो जवळपास आपल्याला 2.5 फूट या इतका ठेवायचा आहे। कारलं पीक हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे वयाची वाढ जास्त प्रमाणात होते, जास्त लांबणी होते, 1.5 फुटापर्यंत ठेवू शकता किंवा जास्तही तुम्ही ठेवू शकता। म्हणजे 1.5 फुटापासून तर 3 फुटापर्यंत तुम्हाला अंतर त्या ठिकाणी ठेवायचं आहे दोन्ही झाडांच्या मधलं। लावते वेळेस काय करायचंय शेतकरी बंधूंना, आपल्याला तिथं आपण सिंगल झाड एका ठिकाणी लावायचं आहे, किंवा नर्सरी मधून जर तुम्ही रोप तयार करून लावलं तर उत्कृष्ट क्वालिटीचे रोप त्या ठिकाणी लावा, जेणेकरून नर्सरीमध्ये जर कधी चांगलं व्हायरस आलेलं झाड नसलं पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला। आणि दुसरी पद्धत जर बघितली आपण तर डायरेक्ट बिया सुद्धा आपण त्या ठिकाणी लावू शकतो। तर बिया जर आपल्याला लावायचं असेल तर जे काही नर्सरीचं कॉस्टिंग, आपला रोप तयार करायचा कॉस्टिंग, तो त्या ठिकाणी आपला वाचणार आहे। पण त्या शेतकरी बंधूंनो, त्यामध्ये आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण बी लागवड करणार असलो तर बी लागवडीच्या 2 दिवस आधी आपल्याला जे काही जैविक बुरशी आहे, ट्रायकोडर्मा, सुडो, त्या काही बुरशी आहेत त्या आपल्याला ड्रिपना सोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित। आणि 2 दिवसाच्या नंतरच त्या ठिकाणी बी लागवड करायचं, जेणेकरून काय होणार आहे, आपलं जे काही बी कुजणारे खाली जमिनीमध्ये, जे काही बुरशीना नायनाट होणारी बियाण्याचं, जी काही बुरशी बियाण्याला खात असते, तर तसं प्रकार आपल्या त्या ठिकाणी होणार नाही आणि चांगले जर्मिनेशनही त्या ठिकाणी होईल। तर बी लागवड करत असाल तर खाली जैविक बुरशीनाशके जे आहे ते व्यवस्थित प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही सोडून घ्या।
आणि रोप लागवडी जर कधी करत असेल तर रोप लागवडीनंतर तुम्ही त्या ठिकाणी त्याला ह्युमिकची ड्रिंचिंग करू शकता, किंवा जे काही बुरशीनाशक आहे मेटॅक्झिल असतं आपलं रोप असतो त्याची तुम्ही त्या ठिकाणी ड्रिंचिंग करून घेऊ शकता, जेणेकरून रोपांची मर होणार आहे आणि रोप चांगल्या प्रकारे वाढत. आता जर विषय बघितला आपण तर व्हरायटीचा, तर व्हरायटी आपल्याला कुठली निवडायची आहे, तर व्हरायटी आपल्याला चांगल्या प्रकारची मी काही तुम्हाला नामांकित इथं व्हरायट्या सांगणार ज्या काही व्हायरससाठी चांगला रेजिस्टन्स आहे, मार्केटमध्येही चांगली त्यांची मागणी, अशा व्हरायटी मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर त्यात बघितलं आपण तर डीसीएस सीड्स कंपनीची महती ही एक व्हरायटी अतिशय उत्कृष्ट आहे. हिची जर कधी कारल्याची लांबी बघितली आपण तर 18 ते 20 सेंटीमीटर पर्यंत कारल्याची लांबी जात असते. कारल्याची इथं फळाची म्हणजे जाडी पण या व्हरायटीची एकदम उत्कृष्ट चांगल्या प्रकारे जाडी आहे. काटे जर बघितले तर दाट आणि जाड प्रकारचे काटे आहे, म्हणजे जे काही लांबच्या वाहतुकीसाठी आपण नेत असतो, लांबच्या मार्केटसाठी जे काही आपण पाठवत असतो भाजीपाला आपला कारला, तर त्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. आणि काटे जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये मागणीही चांगल्या प्रकारात मिळते आणि शायनिंगही फळाला टिकून राहते. आता यामध्ये शेतकरी बंधूंना आपण व्हरायटीचा विचार जर कधी केला तर आणखी क्लाउज कंपनीची जर बघितली आपण तर अनुष्का व्हरायटी त्या ठिकाणी एकदम अतिशय उत्कृष्ट आपल्याला बघायला मिळते. कावेरीची 406 नंबर जे काही व्हरायटी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी उत्कृष्ट बघायला मिळते. सोबतच जर प्रगतीचं हे बघितलं आपण, ईस्ट वेस्टची जर कधी बघितली तर प्रगती ही एक चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी व्हरायटी बघायला मिळते. व्हायरससाठी अतिशय चांगला रिझल्ट म्हणजे अतिशय क्षमता, व्हायरस रेजिस्टन्स चांगल्या प्रकारे ह्या व्हरायटीमध्ये आहे आणि मालही चांगल्या प्रकारे यांचा निघूनच येतो. तर शेतकरी बंधूंनो, हे झालं तुमचं कारले पिकापर्यंत, कारला पिकाचं समजा लागवडीपासून पहिल्यापासून लागवडीपर्यंतचं जे काही नियोजन आहे ते. तर इथून लागवडीपूर्वीचं नियोजन मी तुम्हाला आता सांगितलं आहे. पण आता लागवडीपासून जे पुढचं जे काही नियोजन आहे कारला काढणीपर्यंत मार्केटपर्यंतचं, तर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देतच राहणार आहे. लाईव्ह प्लॉटवर जाऊन तुम्हाला सर्व कारल्याची व्हायरससाठीचं नियोजन सांगणार आहे. कारल्याला पुढं कशा प्रकारे मार्केट मिळणार आहे तेही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आपल्या चॅनलवर कोणीही शेतकरी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गरजूवर तर शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा.